नमस्कार मित्रांनो, एमपीएससी स्टडी गुरु या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण स्वातंत्र्य चळवळीतील म्हणजे गांधी युगातील दुसरं पर्व आपण पाहणार आहोत। ते म्हणजे सविनय कायदेभंगाची चळवळ। असहकार चळवळ अचानकपणे बंद केल्यामुळे अनेक काँग्रेसमधील जी काही नेते मंडळी होती ती महात्मा गांधीवर असंतुष्ट झालेली आपल्याला पाहायला मिळतं। त्यामधूनच 1922 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना घडून आलेली आहे। त्यानंतर पुढे राष्ट्रीय सभेवर स्वराज्य पक्षातील नेत्यांचा प्रभाव राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो। मात्र स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष CR दास यांच्या मृत्यूनंतर स्वराज्य पक्ष मागे पडत गेला आणि स्वराज्य पक्षाकडून जनतेचा भ्रमनिरास झालेला आपल्याला पाहायला मिळतो। नंतर पुढे आहे 1927 साली सायमन कमिशनची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मात्र त्यात भारतीय सदस्य नसल्याने त्या सायमन कमिशनला संपूर्ण भारतातून विरोध झालेला आहे। त्यानंतर 1928 मध्ये नेहरू रिपोर्ट सादर करण्यात आला। त्याला विरोध म्हणून बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी 14 मुद्दे मांडलेले आपल्याला पाहायला येतं। 1929च्या लाहोरच्या काँग्रेस अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला आणि यावेळी 26 जानेवारी 1930 हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून किंवा स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवण्यात आले। त्यानंतरच 1930 हा दरवर्षी स्वतंत्र दिवस म्हणून साजरा केला जात असे, अगदी 26 जानेवारी 1950 पर्यंत। नंतर 26 जानेवारी 1950 नंतर त्याला प्रजासत्ताक दिवस म्हणजे त्या दिवशीची आठवण म्हणून हा नंतरच्या काळात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला। आणि हे जे काही लाहोरचं अधिवेशन भरलं होतं, रावी नदीच्या काठी भरलेलं होतं हे अधिवेशन 1929चं, आणि याच अधिवेशनात काँग्रेसने संपूर्ण स्वराज्याचा ठराव पास केलेला आपल्याला त्या अधिवेशनात पाहायला मिळतं। त्यानंतर सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाची सुरुवात हेही आपल्याला पाहायचं आहे। त्यानंतर आहे मित्रांनो, या सविनय कायदेभंग चळवळीचा एक महत्वाचा टप्पा म्हणून मिठाचा सत्याग्रह ओळखला जातो। मिठाच्या सत्याग्रहामध्ये म्हणजे कसं आहे माहिती आहे का, हा मिठाचा सत्याग्रह फक्त हा एक दाखवण्यासाठी होता इंग्रजांना की तुम्ही ज्या या साध्या गोष्टी आहेत त्यावर जर तुम्ही जबर कर लावण्याचा प्रयत्न केला तर भारतीय त्याला विरोध करतील। त्यामुळे हा मिठाचा सत्याग्रह या सविनय कायदेभंगाच्या चळवळीतला अतिशय महत्वाचा पार्ट आहे आणि यावर आयोगानेही खूप वेळेस प्रश्न विचारलेले आहेत। आता मीठ हे सर्वसामान्याच्या आयुष्यामध्ये मिठाचं महत्व काय असतं हे सर्वांनाच माहित आहे, परंतु ब्रिटिश सरकारने यावरही कर लावलेला होता। त्यामुळे हा जाचक कायदा मोडण्यासाठी महात्मा गांधींनी दांडी हे एक ठिकाण निवडलेलं आहे। तर आपण पाहूया मिठाचा सत्याग्रह। मिठावरील कराचा कायदा मोडण्यासाठी महात्मा गांधींनी आपल्या साबरमती आश्रमातील 79 अनुयायांची पहिली तुकडी सत्याग्रहासाठी निवडलेली होती। पहिली तुकडी सत्याग्रहासाठी निवडलेली आपल्याला पाहायला मिळतं। त्यानंतर आहे मित्रांनो, यामध्ये मग कोण कोण व्यक्ती होत्या तेही आपल्याला पाहावं लागेल। त्यातील पंडित खरे, गणपतराव गोडसे, विनायकराव केशव गोविंद हरकारे, अवंतिकाबाई गोखले, जमनालाल बजाज, बाळासाहेब खैर, द.ना. बांदेकर, सखा पाटील इत्यादी महाराष्ट्रीयन व्यक्ती त्यामध्ये सहभागी होत्या। महात्मा गांधी सोबत 79 जण निघालेले होते। गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहामध्ये स्त्रियांना मनाई केलेली होती, कारण ज्यावेळेस ब्रिटिश लाठीचार्ज करतील किंवा मग ब्रिटिश त्यांचे वेगवेगळे हातखंडे हे करतील, भारतीयांवर लागू करतील, त्यावेळेस स्त्रिया पुरुषांच्या मागे लपतील, म्हणून महात्मा गांधींनी स्त्रियांना ह्याच्यामध्ये म्हणजे या आंदोलनामध्ये मनाई केली होती। परंतु महात्मा गांधीला विनंती करून काही स्त्रिया त्यामध्ये सहभागी झालेला पाहायला मिळतात। मग याची सुरुवात बघूया 12 मार्चला ही दांडी यात्रा सुरू झालेली आहे
आणि ती 5 एप्रिलला संपलेली आहे. 5 एप्रिल दांडी येथे ती संपलेली आहे. जवळपास अंतर 240 मैलाचं होतं मित्रांनो. हे खूप वेळेस इथं परीक्षेमध्ये कन्फ्युजन केलं किलोमीटरमध्ये, परंतु 240 मैल आहे ती. 12 मार्चला ती सुरू झालेली आहे आणि 5 एप्रिलला 1930 ला ती संपलेली आहे. मग त्या ठिकाणी 240 मैलाचं अंतर आहे हे दोन्ही मधलं. मग महात्मा गांधींनी 6 एप्रिल 1990 ला 6 एप्रिल 1930 ला सॉरी चुकून झालेलं आहे 6 एप्रिल 1930 रोजी मिठाचा कायदा मोडला. गांधीजीसह अनेक सहकाऱ्यांना अटक करण्यात आलं. त्यानंतर धारासना सत्याग्रहाचं नेतृत्व सरोजिनी नायडूंनी केलं. म्हणजे नंतर गांधीजींना अटक केल्यानंतर नंतरचा एक महत्वाचा सत्याग्रह म्हणून धारासना सत्याग्रहाकडे पाहिलं जातं आणि त्या सत्याग्रहात नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केलेलं होतं. त्यानंतर सोलापुरातील लष्करी कायदा. सोलापूर येथे 7 मे 1930 रोजी कामगारांनी काम थांबवलं आणि दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली. त्यानंतर परदेशी मालाच्या होळ्या केल्या. जमावाने मंगळवार पेठेतील मुख्य पोलीस चौकीवर हल्ला चढवून शिपायांना बेदम मारहाण केली. त्यामध्ये एक शिपाई मरण पावलेला आपल्याला येथे पाहायला मिळतं. एक शिपायाला जिवंत जाळण्यात आलेलंही होतं. नंतर न्यायालयाची इमारत ही पेटून देण्यात आलेली होती. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लष्करी कायद्याबाबतचा अधिकृत वटहुकूम 15 मे 1930 रोजी काढण्यात आला. सविनय कायदेभंगाच्या आंदोलनामध्ये संपूर्ण भारतामध्ये फक्त सोलापूर येथेच लष्करी कायदा लावलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि ते सर्वात जास्त पुढाकार गिरणी कामगारांनीच घेतलेला होता. पोलिसांच्या खुनाला जबाबदार असल्याच्या आरोपावरून मलप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे आणि श्रीनिवास सारडा या चौघांना पकडून फाशी देण्यात आली. 12 जानेवारी 1931 रोजी या चौघांना येरवड्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आली. हा दिवस सोलापूरमध्ये हुतात्मा दिन म्हणून आजही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. लक्षात घ्या मित्रांनो, ते किती जण? ते 14 जण. मलप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे, श्री किसन सारडा या चौघांना पकडून फाशी देण्यात आलेली होती. कुठे? येरवडा येथे. नंतर सोलापूर नगरपालिकेवर तिरंगा झेंडा लावल्यानंतर इंग्रजांनी दडपशाही सुरूच केली. सोलापूर भागात गांधी टोपी हे एक चळवळीचे एक प्रतीकच बनलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सोलापूर काँग्रेस समितीचे चिटणीस तुळशीदास जाधव यांना गांधी टोपी काढण्यासाठी ब्रिटिशांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना मारहाणी केलेली आपल्याला पाहायला मिळतं. तुळशीदास जाधव यांचं नाव सोलापूर काँग्रेस कमिटीचे ही होते, ते चिटणीस होते. त्यानंतर पुढील आंदोलन आहे या सविनय कायदेभंग चळवळी. शिरोडा सत्याग्रह. शिरोडा सत्याग्रह विलेपार्ले येथील छावणीतून सत्याग्रहाच्या तुकड्या बोटीने वेंगुर्ल्यास पाठवल्या जात होत्या. वेंगुर्ल्यास उतरून सत्याग्रही लोकांनी शिरोड्यास पायी चालत जायचं आणि 12 मे रोजी सत्याग्रहास सुरुवात करायची असं या लोकांचं ठरलेलं होतं. मात्र यापूर्वीच शंकरराव देव, आप्पासाहेब पटवर्धन, वासुदेवराव दस्ताने, ग.वी. केतकर, भाऊ रानडे, नाथ घाणेकर यांना पकडण्यात आलं. त्यामुळे सत्याग्रहाची सूत्रे डॉक्टर वा.वी. आठवले, आचार्य श.दा. जावडेकर, विनायकराव भुसकुटे यांनी हाती घेतली. एकूण 583 स्वयंसेवक शिरोड्यास सत्याग्रह करण्यासाठी गेले. परंतु 12 मे ला सत्याग्रह सुरू करण्यात व 15 मे ला पोलिसांनी स्वयंसेवकाला मारहाण केली. त्यानंतर सत्याग्रह थांबवण्यात आलेला पाहायला मिळतं. यामध्ये सर्वात जास्त काही मी त्या व्यक्तींचा उल्लेख केला त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त आपल्याला पाठ करावं लागतं, कारण त्या व्यक्ती खूप आहेत आणि त्यामध्ये कन्फ्युजन करणारे प्रश्न आयोगानं आजपर्यंत तरी विचारलेले आहेत भरपूर वेळेस. त्यामुळे या व्यक्तींना पाठ तुम्हाला केलं पाहिजे. त्यानंतर पुढे आहेत वडाळा मिठागरावरील छापा. मुंबई प्रदेश काँग्रेसच्या वतीने वडाळा येथे मिठागरावर सत्याग्रह करण्याचा कार्यक्रम ठरवण्यात आला. 17 मे 1930 रोजी सत्याग्रहींनी पोलिसांनी त्यांना पकडले.
सत्याग्रहींना व 1 जून पर्यंत ही कारवाई सुरूच होती. अशा पद्धतीने हाही सत्याग्रह दडपण्यात आला. कोणकोणत्या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झालेला होता हेही तुम्ही लक्षात घ्या. वडाळा असेल, शिरोडा असेल, असे अनेक ठिकाणं आहेत. त्यामुळे आयोग तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी टाकू शकतो. आता खानदेश मधील सत्याग्रह आहे मित्रांनो. पुढे पूर्व आणि पश्चिम खानदेशातील जिल्ह्यांनीही या सत्याग्रह मोहिमेमध्ये भाग घेतलेला होता. पूर्व खानदेशात 175 व पश्चिम खानदेशातून 424 सत्याग्रहींनी आपल्या सविने कायदेभंग या चळवळीमध्ये भाग घेतलेला होता. त्यानंतर आहे पुढे सातारा जिल्ह्यातील सत्याग्रह. सातारा जिल्ह्यात बिळशी गावात जंगल सत्याग्रह करण्यात आला. जंगल सत्याग्रह कुठला आहे? बिळशीचा, सातारा. यामध्ये स्त्री पुरुषांनीही शौर्य गाजवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. येथे शेतकऱ्यांनी कायदेभंग करून जंगलातून एक झाड तोडून आणून ते भर चौकात त्याच्यावर राष्ट्रध्वज फडकवलेला होता. म्हणजे गावाच्या देवळातील चौकामध्ये त्याच्यावर राष्ट्रध्वज त्या लाकडावर फडकवलेला होता. 5 सप्टेंबर 1930 रोजी बिळशी येथे पोलिसांनी तो झेंडा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी राजूताई कदम या स्त्रीला लाठीने मार खावा लागला. 39 जणांना पोलिसांनी पकडलं. त्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून या सविनय कायदेभंगाविषयी लोकांना माहिती देण्यास सुरुवात केलेली होती. मी जर बघितलं तर राजूताई कदम यांचं सत्याग्रह बिळशी गावातला जंगल सत्याग्रहाशी त्यांचा संबंध आहे, हे लक्षात ठेवायचं. राजूताई कदम आणि बिळशी गाव सातारा जिल्ह्यातील. नंतर ठाणे जिल्ह्यातील आहे मित्रांनो. ठाणे जिल्ह्यातील उंबरगाव येथे 5 मेला मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोण केलं? ठाण्यामध्ये केलं नानासाहेब देवधेकर आणि कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी. नानासाहेब देवधेकर आणि कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी ठाणे येथे मिठाच्या सत्याग्रहाचं नेतृत्व केलं. त्यानंतर मिरवणुकीतील 10,000 लोक हातामध्ये पाण्याची मडके घेऊन समुद्र किनाऱ्याकडे गेले. त्यानंतर डहाणू, चिंचणी बोर्डे या ठिकाणी मिरवणुका काढून लोकांनी मिठाचा कायदा मोडला. तेथील शामराव पाटील हे दांडी यात्रेत सहभागी झाले होते. आता लक्षात घ्या, ठाणे जिल्ह्यामधील नानासाहेब देवधेकर, कमलादेवी चट्टोपाध्याय, शामराव पाटील आणि हा सत्याग्रह आहे उंबरगावचा. इथला फेमस सत्याग्रह आहे मित्रांनो. हा लक्षात ठेवा आहे ठाणे जिल्ह्यातील उंबरगाव येथे नानासाहेब देवधेकर, कमलादेवी चट्टोपाध्याय, शामराव पाटील इत्यादी लोकांची नावं तुम्हाला लक्षात ठेवावी लागतीलच. त्यानंतर आहे पुढे चिरनेर येथील सत्याग्रह. 25 सप्टेंबर 1930 ला पनवेल जवळील चिरनेर गावातील शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 7 सत्याग्रही मारले गेले. नंतर झालेल्या संघर्षात मामलेदार, 3 पोलीस आणि 1 वनरक्षक असे 4 जण ठार झाले. 47 जणांवर खटला भरण्यात आला. आता यामध्ये चिरनेर सत्याग्रहामध्ये कोण सहभागी होतं बघायचं. केशवराव गुप्ते, प्रभाकर रास्ते, वसंत बेदक, नारायण धोंडो खरे, त्र्यंबक बेडेकर इत्यादी 11 जणांवर खटला भरण्यात आला. आणखी एक वेळेस मी नाव रिवाइज करतो. चिरनेर येथील सत्याग्रह: केशव गुप्ते, प्रभाकर रास्ते, वसंत बेदक, नारायण धोंडो खरे, त्र्यंबक बेडेकर आणि इतर 11 जणांवर खटला. हा आहे चिरनेरचा. त्यानंतर पुढे आहे बाबू गेनू यांचे बलिदान. आंबेगाव तालुक्यातील महाडुळे पडवळ या गावचा मूळ रहिवासी असलेल्या बाबू गेनू याने सत्याग्रहात काँग्रेसचा स्वयंसेवक म्हणून सहभागी झालेला होता. त्यांचं गाव कोणतं होतं? आंबेगाव तालुक्यातील महाडुळे पडवळ गावचा असलेला बाबू गेनू. 12 डिसेंबर 1930 रोजी मुंबई शहरात परदेशी कापडाने भरलेला एक ट्रक अडवण्यात आला व त्या ट्रक समोर हे बाबू गेनू आडवे झाले आणि त्यांच्या अंगावरून हा ट्रक घालण्यात आला. त्यानंतर प्रक्षुब्ध जमावाने जीटी हॉस्पिटलच्या इमारतीवर असलेला युनियन जॅक काढून जाळला आणि पोलीस पथकावरही हल्ला चढवण्यात आला. नंतर पुढे बाबू गेनूच्या बलिदानाने महाराष्ट्रातील अनेक तरुणांना प्रेरणा मिळालेली आहे आणि त्यानंतर आणखी आंदोलन प्रखर करण्यात आलेलं आहे. पुढे आहे दहीहंडा सत्याग्रह.
अकोला जिल्ह्यातील दहीहंडा गावामध्ये खाऱ्या पाण्याच्या विहिरी असल्याने मीठ तयार करून कायदेभंग करायची योजना सत्याग्रही लोकांनी आखलेली होती. मुळशी सत्याग्रहातील क्रांतिकारक नेते बापूसाहेब सहस्त्रबुद्धे. आता हे एक PSI मेन्स 2019 यावरील प्रश्न येऊन गेलेला आहे. बापूसाहेब सहस्त्रबुद्धे असेल, तात्या तरोळकर असतील, अशा अनेक व्यक्ती वेगवेगळ्या 4 पर्याय दिले होते, त्यापैकी एक नव्हते. यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. मुळशी सत्याग्रहातील क्रांतिकारी नेते बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली विहिरीमधून पाणी काढून मीठ बनवण्यात आले आणि कायदेभंग सत्याग्रह करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. वर्धा जिल्ह्यात शेकडो कार्यकर्ते दहीहंड्याला गेले. नागपूर येथे 13 एप्रिल 1930 नरकेसरी अभ्यंकरांनी जाहीर सभा घेऊन मिठाच्या पुड्यांचा त्यांनी लिलाव केलेला आहे. कुठे? नागपूरला. कोण? नरकेसरी अभ्यंकर यांच्यावरील प्रश्न आलेले आहेत जोड्या लावा त्यामध्ये. यवतमाळ येथे लोकनायक बापूजी अने यांनी मिठाच्या पुड्यांचा लिलाव केलेला होता. कुठे? यवतमाळला लोकनायक बापूजी अने आणि नरकेसरी अभ्यंकरांनी नागपूरला. आणि हे बापू सहस्त्रबुद्धे यांचा संबंध मुळशी सत्याग्रहाशी आहे आणि या सत्याग्रहाशी आहे. त्यानंतर अकोला जिल्ह्यातील दुर्गाताई जोशी, दादासाहेब गोळे, ब्रिजलाल बियाणी यांनी कायदेभंग चळवळीमध्ये भाग घेतलेला आपल्याला पाहायला मिळतं. अकोला जिल्ह्यातील कोणकोणत्या व्यक्ती आहेत मग त्या? दुर्गाताई जोशी, दादासाहेब गोळे, ब्रिजलाल बियाणी या अकोला जिल्ह्यातल्या व्यक्ती आहेत. लक्षात घ्या, आयोग अशाच बारीक प्रश्नावर बारीक माहितीवरच प्रश्न जास्तीत जास्त विचारत आहे आजकाल. अकोला जिल्ह्यातले आहेत. अकोला जिल्ह्यातल्या दुर्गाताई जोशी, दादासाहेब गोळे आणि ब्रिजलाल बियाणी यांनी कायदेभंग चळवळीमध्ये भाग घेतलेला होता. पुढे बुलढाणा जिल्ह्यातही गावोगावी कायदेभंग करून आणलेल्या लोकांनी अवैध मिठाची विक्री करून या कायदेभंग सत्याग्रहामध्ये भाग घेतलेला पाहायला मिळतो. त्यानंतर अमरावती येथे कायदेभंगामध्ये समाविष्ट असलेले लोक कोण कोण होते? भोजनराव देशपांडे, डॉक्टर पातुरकर मोरे यांचा सक्रिय सहभाग अमरावती जिल्ह्यात असलेला दिसून येतो. अकोलामध्ये दुर्गाताई जोशी, दादासाहेब गोळे, ब्रिजलाल बियाणी, तर अमरावतीमध्ये भोजराव देशपांडे, पातुरकर मोरे इत्यादी व्यक्तीचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आहे पुसदचा जंगल सत्याग्रह. पुसदच्या आरक्षित जंगलातील गवत 10 जुलै 1930 बापूजी अने यांच्या नेतृत्वाखाली 11 स्वयंसेवकांनी कापून आणले आणि हा कायदा त्यांनी मोडलेला होता. कोणता? जंगल सत्याग्रहाचा. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी समुद्र नव्हता त्या ठिकाणी लोकांनी जंगल सत्याग्रह केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि यांना 6 महिन्याची शिक्षा या जंगल सत्याग्रहामुळे झालेली होती. 11 जुलैला बापूजी अने म्हणजे 11 जुलैला डॉक्टर मुंजे यांनी असाच प्रयत्न केला, त्यांनाही शिक्षा मिळाली होती. हे पुसदच्या आंदोलनातील नेतृत्वकार आहेत हे लोक बापूजी अने, डॉक्टर मुंजे. दुसऱ्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधींनी सहभागी व्हावे यासाठी लॉर्ड आयर्विन यांनी महात्मा गांधी सोबत करार केला व या करारानुसार कायदेभंग चळवळ स्थगित करण्यात आली. दुसऱ्या गोलमेज परिषदेत उपस्थित राहूनही महात्मा गांधींना अभिप्रेत असलेल्या मागण्या मान्य न झाल्याने त्यांनी पुन्हा कायदेभंगाची हाक दिली. दरम्यान रॅमसे मॅकडोनाल्ड यांचा 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा जाहीर करण्यात आला. त्यामध्ये अस्पृश्यांनाही स्वतंत्र मतदारसंघ बहाल केले होते. त्यामुळे महात्मा गांधींना ही इंग्रजांची हिंदूमध्ये फूट पाडण्याची रणनीती वाटली. त्यामुळे त्यांच्या विरोधात येरवडा येथील तुरुंगात महात्मा गांधी उपोषणाला बसले. अखेर 25 सप्टेंबर 1932 रोजी गांधी आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला आणि अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी 148 राखीव जागा ठेवण्यास संमती झाली. म्हणजे 148 स्वतंत्र नाही आता तर 148 जागा या अस्पृश्य लोकांना राखीव जागा म्हणून त्यांना मिळाल्या
हळूहळू सविनय कायदेभंग चळवळीतील जोरही नंतरच्या काळात कमी झालेला पाहायला मिळतो. कारण की सर्वसामान्य जनता जास्त दिवस आंदोलनामध्ये टिकू शकत नाही, हे महात्मा गांधींनी चांगलंच हेरलेलं होतं त्या काळामध्ये. त्यानंतर 1933 पासून महात्मा गांधींनी अस्पृश्याच्या उद्धारासाठी कार्य करण्यास त्यांनी प्राधान्य दिलेलं पाहायला मिळतं. कधीपासून? 1933. त्यानंतर पुढे त्यांनी हरिजन संघाचीही स्थापना करण्यात आलेली पाहायला मिळते आपल्याला. आता यामधल्या जर बघितलं तर 2 तारखा महत्वाच्या आहेत मित्रांनो. एक, रॅमसे मॅकडोनाल्ड यांचा जातीय निवाडा कधीचा आहे? 16 ऑगस्ट 1932. यापासून काय झालं तर अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. कोण? रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्या जातीय निवाड्यातून 16 ऑगस्ट 1932 ला तो जाहीर झाला आणि त्यातून अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ बहाल करण्यात आला. त्या विरोधात महात्मा गांधींनी पुण्याच्या येरवडा जेलमध्ये असताना ते उपोषणाला बसलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे महात्मा गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये एक करार घडून आलेला आहे, त्यालाच पुणे करार किंवा ऐक्य करार हे असे म्हणतात. तो कधी घडलेला आहे? 25 सप्टेंबर 1932 रोजी महात्मा गांधी आणि आंबेडकर यांच्यात झालेला आहे. आणि अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव मतदारसंघ देण्यात आलेले आहेत. अशी ही महत्वाची ह्या 2 फॅक्ट आहेत, त्या लक्षात असू द्या. आता ही जी चळवळ झाली, ही चळवळ पुढे त्यानंतरची चळवळ आहे, परंतु ती आज आपण पाहणार नाहीत, पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर ती चले जावची चळवळ आहे. ती एक आपल्या भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक शेवटची सर्वात मोठी चळवळ म्हणून त्या चळवळीकडे पाहिले जातं. तर मित्रांनो, ही अशा पद्धतीने आपण असहकार चळवळ पाहिली, सविनय कायदेभंग चळवळ पाहिली. आता सविनय कायदेभंग चळवळीचे जे की छोटे छोटे पॉइंट आहेत त्यावर आयोगानं आधीही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या लोकांनी ज्या ठिकाणातून नेतृत्व केलं त्यावर जास्तीत जास्त प्रश्न आयोगानं फोकस केलेला आहे. तर हा मी जे काही सांगितलेलं आहे, जे फॅक्च्युअल डाटा आहे तेवढा जरी पाठवलं तरी सफिशियंट आहे मित्रांनो. जर यानंतरही तुम्ही कोण माझ्या